काय कसं आहे मी तुम्हाला म्हणलं ना, की उष्माघात या शब्दालाच आपण इंग्रजीमध्ये हीट स्ट्रोक म्हणतो, बरोबर. आता मुळामध्ये हीट स्ट्रोकमध्ये काय होतं, तर एका अर्थानं आत्ता आपण जे पाहतो आहोत, की जेव्हा उष्णता किंवा तुमच्या शरीराचं तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास जातं, शरीराचं तापमान, जे आपल्याला 37.5 पर्यंतच ठेवायचं आहे, ते वाढलं आजूबाजूच्या उष्म्यामुळं, तर काय होतं, की तुमच्या सगळ्या पेशींवर परिणाम होतो. म्हणजे तुमच्या स्पेशली तुमच्या मेंदूच्या आणि चेतासंस्थेच्या ज्या पेशी आहेत, त्यांच्यावर परिणाम होतो, डॅमेज होतात त्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी रक्तवाहिनी आहेत, त्या रक्तवाहिनीची जी आतली अंतत्वचा आहे, ज्याला आपण म्हणतो एंडोथेलियम, ते डिस्टर्ब होतं. मग त्याच्यातून लिकेज व्हायला सुरू होतं, म्हणजे द्रवपदार्थ जे आहेत ते. या सगळ्यामुळं काय होतं, की एका अर्थानं ज्याला आम्ही म्हणतो, की मल्टी ऑर्गन फेल्युअर, तुमचे अनेक ऑर्गन हे अकार्यक्षम होत जातात. आणि मग याच्यात काय होतं, की मेंदूमध्ये सगळ्या ह्या गोष्टी घडत असल्यामुळं पेशंट कन्फ्यूज होतो, गोंधळलेल्या अवस्थेमध्ये. त्याला ओरिएंटेशन नसतं, की मी कुठं आहे किंवा मी इथं का आलो होतो. त्याला बेशुद्ध पडल्यासारखं अवस्था तयार होते आणि त्याचे ठोके नाडीचे वाढतात, त्याचा श्वसनाचा वेग वाढतो. त्वचा कोरडी आणि अत्यंत गरम, म्हणजे अंग तुम्हाला चटक्या बसणार, अशा सगळ्या गोष्टी होतात. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हा हीट स्ट्रोक आहे, बरोबर. त्यामुळं ह्याला आपण हीट स्ट्रोक म्हणतो. परंतु या दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की कुठला जरी त्रास झाला तुम्हाला उष्णतेचा, तरी त्याचा प्रथमोपचार काय आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की जेव्हा तुम्हाला त्रास होतो आहे, तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा काम जे करायचं आहे, की त्या व्यक्तीला पटदिशी सावलीमध्ये हलवा, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे, त्याचे कपडे जेवढे तुम्हाला काढणं शक्य आहे, की जे अनावश्यक कपडे आहेत, ते काढून त्याला उघडा करा, म्हणजे जेवढं हे आहे ते. आणि मग त्याला थंड करण्याचा प्रयत्न करा. तर थंड करण्याकरता मी जसं म्हटलं, की ज्याला आपण म्हणतो, की इमर्जन्सी कूलिंग, तातडीनं थंड करणं फार आवश्यक आहे. कारण की हीट स्ट्रोक ज्याला बसतो या पद्धतीचा, त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण हे 40 ते 60% आहे. म्हणजे 10 मधले 4 पेशंट जाऊ शकतात. पण जर त्याला वेळेत उपचार मिळाले, हे आणि ते उपचार अगदी खरं म्हणजे कुणीही देऊ शकेल असे उपचार आहेत, तर तो वाचू शकतो. आणि म्हणून आपण काय म्हणतो, की कूल फर्स्ट, ट्रान्सपोर्ट सेकंड. पहिल्यांदा त्याला थंड करा आणि मग दवाखान्यात ट्रान्सफर करा. आपण काय गडबड करतो, की नाही आधी पहिल्यांदा दवाखान्यात हलवा. पण ते ॲम्ब्युलन्स किंवा बाकीच्या गोष्टी अरेंज होईपर्यंत तुम्ही त्याचं तापमान कसं कमी करता येईल, याच्याकरता काय काय करता येईल. तर पहिली गोष्ट, समजा तुमच्याकडे टब आहे मोठा, त्या टबमध्ये तुम्ही असं आईस कोल्ड वॉटर टाकलं, त्यात त्याला बुडवा गळ्यापर्यंत. गळ्यापर्यंत बुडवलं की ते वेगामध्ये त्याचं तापमान कमी व्हायला सुरू होते. कारण का, मी जसं म्हटलं, की उष्णतेचं जे वहन आहे ते 4 प्रकारे होतं: कंडक्शन, कन्व्हेक्शन, इव्हॅपोरेशन आणि रेडिएशन. तर पाण्याचा उष्णतेचा वहनाचा जो हे आहे, तो हवेपेक्षा 24 पट जास्त आहे. तेव्हा पाणी तुम्हाला फार लवकर थंड करतं. समजा थंड हवा एसीची आहे आणि थंड पाणी आहे, यातलं काय तुम्हाला लवकर थंड करेल, तर थंड पाणी लवकर थंड करेल. त्यामुळे थंड पाण्यात त्याला तुम्ही बुडवलं तर हे. समजा तुमच्याकडे पाणी नाही आहे, तुमच्याकडे बर्फ आहे, आईस पॅक्स आहेत, तुम्ही त्याच्या महत्त्वाच्या जागी आईस पॅक ठेवा. म्हणजे कुठं? मानेवर, काखेमध्ये, छातीवर, पोटावर, जांघेमध्ये, साईडला. त्यातून काय होतं, की त्याचं तापमान लवकर कमी व्हायला मदत होते. समजा तेही नाही तुमच्याकडं, तुम्ही त्याच्या दिशेनं फॅन लावा आणि एखादा स्प्रिंकलर असतो, आपण जे स्प्रिंकलर बघतो बागेमध्ये किंवा याच्याकरता पाणी फवारण्याकरता, त्यात थंड पाणी भरा, त्याच्या अंगावर पूर्ण ते स्प्रिंकल करा पाणी. आणि तो जो फॅन आहे त्याचा वाऱ्याचा झोत पेशंटकडे करा. तर तुम्हाला त्या एक पूर्ण त्या पाण्याचं असं मिक्स तयार होऊन त्याच्या अंगावर पसरत जातं, त्यानेही तो लवकर थंड होत जातो. तर अशा अनेक प्रकारे म्हणजे तुम्हाला जे काही करणं, मी जसं म्हटलं, की समजा बेडशीट तुम्ही थंड पाण्यात भिजवून त्याच्याभोवती त्याला गुंडाळलं, बेडशीट एकदम आईस कोल्ड वॉटरमध्ये भिजवलं आणि ते त्याच्या अंगाभोवती गुंडाळलं. किंवा टॉवेल्स, 5-6 टॉवेल्स तुम्ही असे टर्किश टॉवेल असे एकदम गार पाण्यातनं काढले, एकदम चिल्ड वॉटरमधून, आणि ते त्याच्या अंगावर टाकले आणि ते तुम्ही 15-15 मिनिटाला बदलत राहिलात तरी तो थंड होत जातो. तर अशा अनेक प्रकारे तुम्हाला हे करणं शक्य आहे. त्यामुळे त्याला थंड करा आणि बाय दॅट टाईम दुसरं कुणीतरी 108ला फोन करेल, ॲम्ब्युलन्स बोलवेल, हे बाकीच्या गोष्टी करेल. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे, की तो ॲम्ब्युलन्समध्ये चढेपर्यंत, त्याला बसवेपर्यंत आपण त्याला थंड कसं करता येईल आपल्याला, हे जर आपण दवाखाना येईपर्यंत करत राहिलो तर पेशंट वाचण्याची शक्यता वाढते. कारण ज्या क्षणी त्याचं तापमान हे 38-39 डिग्री सेल्सिअसपर्यंत येतं 40 वरून, त्या क्षणी तो परत रिकवर व्हायला सुरू होतो.
म्हणजे हे साधारण उपचार आपण केले तर साधारण किती वेळामध्ये ते तापमान थोडं कमी व्हायला साधारणपणे असं दिसतं आपल्याला की आपण 30 ते 40 मिनिटांमध्ये त्याचं तापमान परत आपल्याला कमी आणता येऊ शकतं, जर आपण खूप ॲग्रेसिव्हली ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर. आणि म्हणून आपण काय सांगतो, तुम्ही जर पाहिलं तर आपण असं सांगतोय की इव्हन हीट ॲक्शन प्लान ज्याला म्हणतो आपण, की कुठल्याही महानगरपालिकेनं किंवा जिल्हा प्रशासनानं काय करावं, तर आपण त्यात सांगतो आहोत की लोकांना फक्त तुम्ही 11 ते 4 बाहेर जाऊ नका हे तर सांगणं आवश्यक आहेच आहे, पण त्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरामधल्या बागा, उद्यानं दिवसभर उघडे ठेवा. बरं. कशा करता? रस्त्यावर कोणाला जर काही वाटलं त्याला पटदिशी तुम्हाला बागेत नेता येतं. साधी गोष्ट असते की अनेकदा रस्त्यावर काम करणारी मंडळी आहेत, छोटे मोठे गाडे आहेत, काही बाकीची कामं असतात, त्यांना जेवायचं आहे, तर त्यांना उन्हात कुठं बसणार आहे जेवायला? ती बागेमध्ये जाऊन बसली, झाडाखाली बसली, ते 2 घास खातील. त्याशिवाय तुमची सगळी जी धार्मिक स्थळं आहेत, मंदिरं, मशिदी, चर्च, बौद्ध विहार, हे सगळे उघडे ठेवा सगळ्यांच्या करता, की कुणी तिथं जाऊन बसेल उन्हामध्ये आणि थोडासा थंडावा घेईल, परत आपलं काम सुरू करेल. या सगळ्या गोष्टी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मार्केटच्या जागा, जिथं लोक जास्त शॉपिंगला किंवा ह्याला येतात, बस स्टँड, रेल्वे स्टेशन्स, या ठिकाणी काही शेड्स उभा करा, जिथं लोकांना सावली मिळेल. नसेल तर तिथं तुम्ही पाण्याची व्यवस्था ठेवा, प्यायचं पाणी ज्याला आपण पाणपोई म्हणतो, ती पाणपोई तयार करून ठेवा, की जेणेकरून लोकांना पाणी सहजतेने मिळेल. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मग आपण सांगतो की बाबा तुम्ही कार्यालयाच्या वेळा बदला, की तुम्ही कार्यालय किंवा बाकीची कामाची वेळ जी आहे ना ती 11पर्यंत ठेवा, 11 ते 4 सुट्ट्या ठेवा, 4च्या नंतर परत काम करू देत. याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कष्टकरी मंडळी आहेत, की जी बांधकामावर काम करतायत, रोडचं कामं करतायत किंवा कुठलंही विकासाचं काम चालू आहे, त्यात ही मंडळी काम करतात आणि त्यांचं ऐकणारं कोण नाही आहे, त्यांचा कुठला आवाज नसतो कोण. तर या मंडळींना सुद्धा तुम्ही सकाळी 6ला कामाला घ्या, हरकत नाही, पण 11ला काम थांबवा. 11 ते 4 त्यांना विश्रांती घेऊ द्यात, 4 नंतर परत 6:30पर्यंत काम करू द्या. दिवस मोठा झालेला असतो उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे अगदी 7पर्यंत पण दिसतं व्यवस्थित. त्यामुळे तुम्ही नंतर अजून 2 तास काम करा, पण 11 ते 4 त्या कष्टकरी मंडळींना विश्रांती मिळणं ही फार गरजेची गोष्ट आहे. खूप लहान लहान गोष्टी असतात. तुम्ही जर बघितलं तर हाच जो काळ आहे ना, हाच काळ आपल्याकडं लग्नांचा काळ असतो. आपल्याकडे सगळी लग्न ही एप्रिल मेमध्ये होतात आणि लग्नाच्या वेळा नेमक्या आपल्या 12-24, 12-32, 12-35. तर हे त्रासदायक आहे, कारण की ऐन उन्हामध्ये लग्न होतात आणि मग तिथं सगळे लोक आलेले असतात. लोकांनी अगदी ते भरजरी कपडे घालणं, पीस सूट, अमुक बाकीच्या गोष्टी, त्यात तुम्हाला अजून गरम होतं. त्यात तुम्ही स्पायसी खाता लग्नामध्ये, या सगळ्या गोष्टी. तर लग्नाच्या वेळासुद्धा आपण ठरवलं पाहिजे की नाही, गोरज मुहूर्तावर करूयात. संध्याकाळच्या वेळी 5, 5:30, 6, 4च्या नंतरची वेळ काढता येईल का? त्यातूनसुद्धा खूप गोष्टी, कारण आपण खूप ठिकाणी बघतो गावाकडं, की त्याच्यामध्ये अनेकांचे मृत्यू होतात, हीट स्ट्रोक बसतो, की लग्नाला गेले आणि सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं की या खूप लहान लहान गोष्टी ज्या आहेत ना, त्या करणं खूप आवश्यक आहे याच्यामध्ये.